हॅलो. जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे आमचे नेते पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष मान्य अशोक बापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशाने आम्ही आमरण उपोषणाला बसलो आहोत. 15 दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्राला काळिमा बसणारी घटना घडली. पुणे जिल्हा भोर तालुका नसरापूर येथे अल्पवयीन 4 वर्षाचं बाळ होतं. 4 वर्ष म्हणजे ज्या बाळाला नीट चालायला येत नव्हतं, नीट बोलायला येत नव्हतं, अशा लहान बाळाची एक 65 वर्षीय नराधम यांना अत्याचार करून हत्या केली. त्यामुळे त्या नराधमाला तात्काळ फाशी देण्यात यावी या मागणीसाठी आम्ही इथे आमरण उपोषणाला बसलो आहोत. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरती इथं प्रतिभा हॉस्पिटल आहे. प्रतिभा हॉस्पिटल म्हणजे काय, आपण डॉक्टरांना देव मानतो, परंतु ते हॉस्पिटलमधील डॉक्टर देव नसून राक्षसी भूमिका आहे. सांगायचं तात्पर्य, त्या हॉस्पिटलमध्ये पेशंट ऍडमिट केल्या डायरेक्ट स्ट्रेचरवर घेतल्यावर 30,000 रुपये भरा, 50,000 रुपये भरा ही मागणी केली जाते. असं आपल्या महाराष्ट्रात भारतात कुठला कायदा नाही की पेशंट ऍडमिट केल्यावर डायरेक्ट पैसे भरा. तुम्ही पेशंट सोडताना बिल घ्या ना, आमची काही हरकत नाही, परंतु सुरुवातीला 30,000 रुपये घेतात ही अतिशय चुकीची खेदजनक बाब आहे. त्याचप्रमाणे चिठ्ठ्या भरपूरून आपल्याला लिहून दिलं जातं मेडिसिन आणा, आणि ते मेडिसिन आणल्यावरती परत 2 तासांनी सांगतो की तुमचा पेशंट गेलेला आहे. म्हणजे ते पेशंट पण गेला तरी तिथं बिल मागितलं जाते. आणि सर्वात महत्वाचं, त्या हॉस्पिटलमध्ये नगरपालिकेत मंजूर नकाशा जो असतो टीपी प्लॅन नुसार ते हॉस्पिटल अजिबात बांधकाम केलेलं नाही, अनधिकृतपणे अवैध बांधकाम केलेले आहे. त्यामुळे त्या हॉस्पिटलमध्ये जे अवैध अनधिकृत बांधकाम केलेले आहे ते तात्काळ पाडण्यात यावे या मागणीसाठी देखील आम्ही बसलो आहोत. त्याचप्रमाणे मयुरेश्वर कॉलनी करंजे तेथे सर्वे नंबर 169 1 2 3 4 रुद्र प्रतीक रेसिडेन्सी आणि श्रीपुंज रेसिडेन्सी या दोघांनी पार्किंग मध्ये अवैधरित्या बांधकाम केलेलं आहे. शासनाचा महसूल बुडवलेला आहे, त्यामुळे ते देखील बांधकाम पाडण्यात यावे. आणि त्याचप्रमाणे सर्वप्रथम मी आपले सातारचे लाडके नगराध्यक्ष मान्य अमोल दादा आणि कलेक्टर साहेब या दोघांना मी धन्यवाद देतो, कारण या दोघांनी प्रतिभा हॉस्पिटलवरती कारवाई करा म्हणून नगरपालिकेतील कर्मचारी अनिकेत कासार याला सांगितलं तू कारवाई कर, ते हॉस्पिटल चुकीचं आहे, परंतु अनिकेत कासार हा कर्मचारी नगरपालिकेतील कारवाई करत नाही. म्हणून त्या आम्हाला दोघांनी सगळ्यांनी सांगितलं की प्रतिभा हॉस्पिटलवाल्यांचं सगळं ते अनिकेत कासार बघतो. प्रतिभा हॉस्पिटलवाल्यांनी अनिकेत कासारचा खिसा गरम केलेला आहे. त्यामुळे अनिकेत कासार हा लाडके नगराध्यक्ष यांचा आदेशाचा अवमान करत आहे, कलेक्टर साहेबांच्या आदेशाचा अवमान करत आहे. त्यामुळे त्याची खातेन्याय चौकशी करून अनिकेत कासारला तात्काळ निलंबित करण्यात यावं या मागणीसाठी आम्ही बसलो आहोत. मागण्या मान्य न झाल्या यापेक्षा तीव्र आंदोलन करणार एवढंच सांगतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय लोह.